राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। सामनाच्या अग्रलेखातून या पॅकेजवर टीका करण्यात आली आहे। 31,000 कोटी रुपये सरकार कसे उभे करणार असा सवाल सामनामधून करण्यात आलाय। तर रोहित पवारांनीही शेतकरी मदतीच्या या पॅकेजवरून सरकारला धारेवर धरलाय। मराठवाड्यासह सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसला। यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। या पूरग्रस्तांसाठी सरकारनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय। मात्र याच मदतीच्या पॅकेजवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली। 31,000 कोटींचं पॅकेज म्हणजे आकडे मोठे मदत खोटी असा हल्लाबोल सामनामधून करण्यात आला। 31,000 कोटी सरकार कसे कधी उभे करणार असा सवाल देखील सामनामधून विचारण्यात आलाय। राज्य सरकारचे 31,628 कोटींचं पॅकेज म्हणजे आकडे मोठे मदत खोटी असा प्रकार आहे। हे 31,000 कोटी सरकार कसे आणि कधी उभे करणार, ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात कधी पडणार? लाडकी बहीण योजनेप्रमाणे या पॅकेजची कुऱ्हाड इतर कोणत्या कल्याणकारी योजनांवर पडणार का? केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचं काय? राज्यातल्या सत्ताधाऱ्यांची त्याबाबत दातखिळी का बसलीये? कर्जमाफीचं काय? असे अनेक प्रश्न आणि त्यापैकी एकाचंही उत्तर राज्य सरकारचं हे धूळफेक पॅकेज देत नाहीये। राज्यकर्ते आकड्यांचा खेळ खेळतात आणि त्या खेळात आधीच अतिवृष्टीचं पाणी नाकातोंडात गेलेल्या बळीराजाचा जीव जातोय। पॅकेजच्या नावाखाली बळीराजाची क्रूर चेष्टा करणाऱ्या सरकारचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे। सामनामधून सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका केल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी राऊतांचा समाचार घेतला। चांगल्या कामावर विरोधात बोलणार नाही ते संजय राऊत कसले असा टोला मंत्री भरत गोगावलेंनी राऊतांना लगावलाय। सामनाकडून काही वेगळी अपेक्षा आम्हाला नाहीये, त्यांच्याकडून कुठली वेगळी अपेक्षा नाहीये, कारण त्यांना म्हणजे इतकं सगळ्या स्तरातून याचं स्वागत झालं, शेतकरी संघटनाकडून स्वागत झालं आणि अपेक्षेपेक्षा चांगलं पॅकेज माननीय फडणवीस साहेबांनी आमच्या सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे। पण शिवसेनेकडून काय अपेक्षा करणार? त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही। स्वतः सरकारमध्ये असताना काहीच करायचं नाही, काहीच बोंब पाडायची नाही आणि आता शेतकऱ्यांना एवढं चांगलं पॅकेज दिल्यावर त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहिल्यावर अशा पद्धतीने सामनाला वास्तव कोण मला समजत नाही। आता संजय राऊत जर अशा काही चांगल्या गोष्टीच्या बद्दल विरोधात जर बोलणार नाही तर मग ते संजय राऊत कसले होऊ शकतात? जे काही आमच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसून जो निर्णय केलेला आहे त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि आमचे बरेचसे आमदार त्या भागातले मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण, आम्ही सगळेच जी काय हानी झालेली आहे, पूर परिस्थिती असेल, पाणी तुंबलेलं शेतामध्ये असेल, ह्या सगळ्या ह्याच्या गोष्टीमध्ये जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे। तर दुसरीकडे सरकारने ही मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। सरकारचे आकडे खोटे, हे सरकार नायक नाही तर खलनायक असल्याचं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर शरसंधान साधलंय। सरकारने जी काय घोषणाबाजी जे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी केली ती पूर्णपणे फसवी आहे असं आमचं मत आहे। शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहेत। या शेतकऱ्याला कशात गुंतून ठेवले तर कागदपत्रामध्ये गुंतून ठेवले, त्याच्यामध्ये अधिकाऱ्याकडे जा त्याच्यात कुठेतरी गुंतून ठेवले, आकडे फुगवून दाखवले, त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन काढण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय। पण हा प्रयत्न करत असताना सुद्धा कुठेतरी खलनायकासारखं हे सरकार वागतंय असं आमचं आणि लोकांचं तिथं मत आहे। सरकारनं शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देत मोठं पॅकेज जाहीर केलंय। मात्र यावरून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। थेट सरकारनं जाहीर केलेले आकडे फसवी असल्याचा आरोपच विरोधकांनी केलाय। सत्ताधारी आणि विरोधकांचं राजकारण सुरूच राहील, मात्र आता गरज आहे ती आपल्या बळीराजाला लवकरात लवकर मदत मिळण्याची। त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची ही रक्कम जमा व्हावी एवढीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।